मंडळी, अजित पवार यांच्या अचानक आणि दुर्दैवी निधनानंतर महाराष्ट्र स्तब्ध झाला. त्यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी, ती भरून काढण्यासाठी सुरू झालेली घाई आणि त्या घाईत उघड झालेली राष्ट्रवादी काँग्रेसमधली अंतर्गत संघर्षाची रेषा, या सगळ्यामुळे आज एकच प्रश्न निर्माण होतो. राष्ट्रवादी काँग्रेस खरंच एक येतंय का? की हे सगळं फक्त सत्ता आणि नियंत्रणासाठीचंच राजकारण आहे? सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून झालेला शपथविधी, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा, काही नेत्यांचं मौन आणि काहींची आक्रमक भूमिका, या सगळ्यांमागचं राजकारण नेमकं काय आहे? अजित पवारांची इच्छा म्हणून सांगितलं जाणारं एकत्रीकरण खरंच वास्तव आहे का, की ते एका सत्तेच्या राजकारणातलं एक साधन आहे? हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी अमर आणि आपण पाहत आहात कनेक्ट महाराष्ट्र लाईव्ह. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पहिल्या काही तासात संपूर्ण राज्यात शोकाचं वातावरण होतं. पण त्याचवेळी राजकारण थांबलेलं नव्हतं. कारण अजित पवार हे फक्त एक नेते नव्हते, तर ते सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी गटाचे मुख्य आधारस्तंभ होते. आणि त्यांच्या अनुपस्थितीत निर्माण झालेली पोकळी ही केवळ भावनिक नव्हती, ती थेट राजकीय होती. सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा सहभाग अजित पवारांच्या नेतृत्वावर उभा होता. त्यामुळे हे नेतृत्व अचानक संपल्यावर आता पुढे काय, हा प्रश्न तात्काळ उभा राहिला. याच पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणं हा निर्णय झाला. वरवर पाहता हा निर्णय घाईचा वाटू शकतो, पण राजकीय वास्तव पाहिलं तर तो अत्यंत गरजेचा होता. कारण जर त्या क्षणी सरकारमध्ये राष्ट्रवादीकडून स्पष्ट आणि अधिकृत चेहरा पुढे आला नसता, तर सत्तेतल्या त्या गटाचं अस्तित्व कमकुवत झालं असतं. शपथविधीमुळे सरकारमध्ये स्थैर्याचा संदेश गेला आणि नेतृत्व रिकामं आहे असा समज पसरू दिला गेला नाही. हा निर्णय फक्त भावनिकतेपेक्षा जास्त राजकीय गणितातून घेतला गेला, हे इथं लक्षात घ्यायला हवं. किंबहुना अजित पवारांच्या निधनाच्या तिसऱ्याच दिवशी विधिमंडळ पक्षाची बैठक होणं आणि त्यात सुनेत्रा पवार यांची गटनेत्या म्हणून निवड होणं, ही त्याच प्रक्रियेची पुढची पायरी होती. आमदार, मंत्री आणि कार्यकर्त्यांना एक स्पष्ट दिशा देणं त्या क्षणी आवश्यक होतं. अन्यथा पक्षात संभ्रम वाढला असता आणि तो संभ्रमच पुढे फूट पडण्याचं कारण ठरला असता. मात्र याच काळात राजकारणाची दुसरी बाजू समोर यायला लागली. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. अजित पवारांची ही इच्छा होती असं सांगितलं जाऊ लागलं. काही बैठका झाल्याचे दावे झाले, काही तारखा पुढे आल्या आणि एकत्रीकरण ठरलेलं होतं असा सूर तयार झाला. पण इथेच मात्र प्रश्न निर्माण होतो. जर खरंच एकत्रीकरण ठरलेलं होतं, तर ते इतकं अस्पष्ट का आहे? त्याचा फॉर्म्युला काय होता? सत्तेतला गट सत्तेबाहेर जाणार होता का, की दुसरा गट सत्तेत सहभागी होणार होता? या सगळ्या प्रश्नांची स्पष्ट उत्तरं कुठूनही मिळत नाहीत. त्यामुळे ही चर्चा ठोस निर्णयापेक्षा अधिक राजकीय दबावाचं साधन वाटू लागलंय. कारण बघा, महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्या म्हणजे त्यांनी केवळ निवडणूक सोबत लढवली. याला विलिनीकरण म्हणत नाही. कारण सध्या महाराष्ट्रात अशी परिस्थिती आहे की एक पक्ष सत्तेत आहे आणि दुसरा विरोधी पक्षात. ज्या पद्धतीने पक्ष वेगळे होण्याची कायदेशीर प्रक्रिया आहे, त्याच प्रकारे पक्ष विलिनीकरणाची सुद्धा कायदेशीर प्रक्रिया असते. जर समजा विलिनीकरणाचा विचार झाला, तर पहिला मुद्दा म्हणजे अजित पवार गटाला सत्तेतून बाहेर पडावं लागेल किंवा मग शरद पवार गटाला सत्तेत सहभागी व्हावं लागेल. इथे सत्तेत सहभागी होणं हा निर्णय एकट्या शरद पवार गटाचा नसेल. भाजपही तिथे आहे, शिंदेसेना तिथे आहे. त्यांना हे कितपत मान्य असेल, हा सुद्धा मुद्दा इथे येतोच. त्यामुळे विलिनीकरण या शब्दावर सध्या जितकी चर्चा होत आहे, त्याहीपेक्षा किचकट हे सगळं राजकारण आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये वेळेचं राजकारणही तितकंच महत्त्वाचं आहे. दुःखाच्या काळात देखील निर्णय घ्यायचा की नाही, हा नैतिक प्रश्न असतो. पण राजकारणात वेळ घेतली तर त्याचा अर्थ अनेकदा कमजोरी असा लावला जातो. राष्ट्रवादीच्या सत्तेतल्या गटानं वेळ न घालवता निर्णय घेतला. त्यांना माहीत होतं की रिक्त निर्माण झाली तर ती भरून काढायला इतर शक्ती तयार असतात. दुसरीकडे एकत्रीकरणाच्या चर्चा या भावनिक कमी आणि रणनीतीचा भाग जास्त वाटतात. कारण एकत्रीकरण म्हणजे केवळ दोन पक्ष एकत्र येणं नाही. ते म्हणजे नेतृत्व कोणाचं, निर्णय कोण घेणार आणि पक्षाची राजकीय दिशा काय असणार, यावर अंतिम शिक्कामोर्तब बसू. अजित पवार असताना हे संतुलन राखलं जात होतं. आता हे नेतृत्व नसल्यानं सुप्त असलेले मतभेद, महत्वाकांक्षा आणि भीती या सगळ्या उघडपणे समोर येताना दिसतायत. अजित पवारांची इच्छा हा मुद्दा आज सगळ्यात जास्त वापरला जातो. पण तितकाच दुसरा आहे, ती इच्छा नेमकी कशी होती, कधी होती आणि कोणत्या अटींवर होती, याबाबत स्पष्टता नाहीच. त्यामुळे प्रत्येक गट आपापल्या सोयीनं त्या इच्छेचा अर्थ लावताना दिसतोय. आणि जेव्हा एका नेत्याच्या नावावरून वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जातात, तेव्हा तो विषय भावना कमी आणि राजकारण जास्त बनतो. या सगळ्यात सुनेत्रा पवार यांची भूमिका ही संक्रमणाची पण अत्यंत महत्त्वाची ठरते. उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी सरकारमध्ये स्थैर्य दिलं, पण त्याचवेळी पक्षातील अधिकारही त्यांच्या हातात केंद्रित होताना दिसतायत.
राष्ट्रीय अध्यक्षपदाची चर्चा, आमदारांचा पाठिंबा आणि सध्या सर्व अधिकार त्यांच्याकडे असं वातावरण. हे सगळं दाखवतं की अजित पवार गट सध्या स्वतःचं अस्तित्व मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे. पण याच ठिकाणी एक भीती आहे. जर राष्ट्रवादी पूर्णपणे एकत्र आली तर नेतृत्व पुन्हा जुन्या सत्ता केंद्राकडे जाईल का? आणि तसं झालं तर सध्याचं सगळं नियंत्रण हातातून निसटेल का? त्यामुळेच एकीकडे एकीकरणाची भाषा चालू आहे, तर दुसरीकडे सत्तेतला गट प्रत्येक पाऊल सावधपणे टाकताना दिसतो. आज राष्ट्रवादी काँग्रेसचं राजकारण हे केवळ 2 गटांचं गणित राहिलेलं नाही. ते विश्वास, भीती, नियंत्रण आणि भविष्यातील दिशा या सगळ्यांच्या एकत्रित संघर्ष बनला आहे. अजित पवार नसल्यानं हे सगळं अधिक स्पष्टपणे दिसू लागलंय. एकंदरीतच एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की एकत्रीकरणाच्या चर्चा सुरू आहेत. अगदी दोन्ही गटांकडून चर्चा सुरू आहेत. मात्र या सगळ्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस एका निर्णायक टप्प्यावर उभी असताना सुनेत्रा पवार यांचा शपथविधी हा त्या क्षणी स्थैर्यासाठी गरजेचा होता. त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांनी एकत्रीकरणाच्या कुठल्याच मुद्द्यावर भाष्य न करता त्या थेट पक्षासाठी उभ्या राहिल्या. त्यामुळे जरी एकत्रीकरणाच्या चर्चा सुरू आहेत, पण त्या अजून स्पष्ट नाहीत. आणि जोपर्यंत स्पष्टता येत नाही तोपर्यंत संशय कायम राहणार आहे. म्हणून प्रश्न आजही तसाच आहे. राष्ट्रवादी खरंच एकत्र येणार का, की हे सगळं फक्त सत्तेभोवती फिरणारं राजकारण आहे? आणि जर एकत्र आली तर ती जुनी राष्ट्रवादी असेल की पूर्णपणे नवी? तुम्हाला काय वाटतं? खरंच राष्ट्रवादीचं एकत्रीकरण गरजेचं आहे का? कमेंटमधून नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका. पाहत रहा तसं काय.